अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थी यांच्यावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरू केला आहे. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी घायल झाले तर एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे. यामुळे दिल्ली येथील जंतर मंतरला सुरू असणाऱ्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन गुरुवारी रोजी सकाळपासूनच साखळी उपोषण करण्यात आलेलं आहे. यामध्ये सुलोचना अनिल कांबळे, ॲडव्होकेट रणवीर तेलगोटे, दीपाली सोनवणे, सुभाष मस्के, यांसारखे पारखे, जीडी श्रीरंग थोरात, संजय गुटुले, देवीदास इंगळे, कैलास दातार, राहुल थोरात, भारत बळवंते, दिलीप कांबळे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींचा समावेश होता. त्याबद्दल माझा काही निषेध आहे. त्या कारणास्तव आम्ही इथं सर्वजण मैत्रिणी व सगळेजण उपस्थित आहोत विद्यार्थी वर्ग. आणि या आमंत्रणाला आमचा जाहीर निषेध आहे. समोर नेण्याचं काम आपले चांगले म्हणजे शैक्षणिक आणि चांगले पुढारलेले दीपके सर यांनी हा पुढाकार घेऊन हा शैक्षणिक मोर्चा पुढे चालवलेला आहे आणि त्या मोर्चाला आहे आणि या प्रतिसादाला आणि त्याला गालबोट लागल्यामुळे आम्ही इथे त्यांच्या निषेधार्थ बसलेला आहोत आणि त्यांना आमच्याकडनं सगळ्या आमच्यासोबत विद्यार्थिनी आहेत, काही महिला आहेत, आमच्याकडनं त्यांना सगळ्यांना सपोर्ट. आता किती वेळ उपोषण चालणार आहे तुमचं? आमचं साखळी उपोषण आहे. जर आम्हाला चांगला प्रतिसाद जर भेटला तर आम्ही एक एक करून रोज आम्ही उपोषणाला इथं बसणार आहे. आमचं छोटंसंच गाव आहे वसमत, पण या वसमतमध्ये सुद्धा आम्हाला दाखवायचं आहे की किती आमच्यामध्ये क्रांती आहे, मुलींमध्ये क्रांती आहे, महिलांमध्ये क्रांती आहे आणि या क्रांतीचा वारा आमचा जो जय जयकार वारा आहे वसमतचा, क्रांतीचा, महिलांचा, या विद्यार्थिनींचा हा दिल्लीपर्यंत पोहोचावा आमचा आवाज, हेच आम्हाला यातून